सांगण्यात येत आहे की नवाब मलिक जर युतीची चर्चा करायला पुढे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही युतीमध्ये घेणार नाही आहोत. काय त्या नाही, संदर्भात खरं आहे. या संदर्भामध्ये आमचे एक नेते आशिष शेलार यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे, परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय राहील. नवाब मलिक यांच्या बाबतीत निश्चितच काही विषय प्रश्नांकित आहेत आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवरील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं नेतृत्व निर्णय घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खरं तर भाजप विरुद्ध शिवसेना हा सामना जो आहे तो अनेक नगर परिषदांमध्ये पाहायला मिळालेला होता. आता तुम्ही म्हणतात की महायुती होणार आहे, परंतु तुम्हाला विश्वास आहे का हीच महायुती आगामी सगळ्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये कायम राहील म्हणून तुम्ही दोघंही एकमेकांच्या विरोधात येऊ ऐकणार नाही? आमचा महायुती कायम राहावी असा नेहमीच तिघांचाही प्रयत्न आहे, राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापूर्वी अशाच प्रकारच्या स्थानिक स्तरावर लढल्या जायच्या. 3 पक्ष सोडा, एका पक्षात पण नगरपालिकांमध्ये 2-2 गट 3-3 गट एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेली अनेक वर्ष या ठिकाणी अशाच पद्धतीनं होतात. आता आमच्यातच त्या ठिकाणी समोरासमोर काही ठिकाणी आल्यामुळे तो मोठा चर्चेचा विषय झाला. पण बंडखोरी होऊ शकते, कारण ज्या प्रकारे महायुती म्हणून तुम्ही एकत्र लढणार आहात, अनेक इच्छुक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. अशा ठिकाणी खास करून ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, अशा ठिकाणी बंडखोरीची भीती आहे. नाही, या ठिकाणी तिन्ही पक्ष हे पक्षाला मानणारे अशा प्रकारचे कार्यकर्ते आणि नेते आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे एका ठिकाणी अनेक पक्षाचे लोक इच्छुक असू शकतात, परंतु पक्ष पातळीवर आम्ही त्या ठिकाणी सामंजस्यपणाने हा विषय निश्चितपणे हाताळू. फ्रेंडली फाईटच्या संदर्भात काही विचार करण्यात आलाय का? कारण की जिथे भाजपची जास्त ताकद असेल त्या ठिकाणी भाजप फ्रेंडली फाईट हे मित्र पक्षांबरोबर करणार का? नाही, अजून प्राथमिक अवस्थेतच चर्चा त्या ठिकाणी सुरू आहेत. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये निर्णय हा अंतिम टप्प्यातच होऊ शकतो. मुस्लिम मतदारसंघांमध्ये या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत ते बंद पडत आलेत. आधारी कारखान्यांसाठी एक योजना राबवली होती राज्य सरकारनं, मात्र त्याचा देखील काही उपयोग होताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात कारखाने पाय काढताना दिसतात त्या सगळ्या भागात. नाही, या ठिकाणी असणाऱ्या कारखान्यांना ताकद देण्यासाठी सरकारने धोरण घेतले, भूमिका घेतले. नवीन कारखाने त्या ठिकाणी येत आहेत आणि असणाऱ्या कारखान्यांना सुद्धा त्या ठिकाणी सरकार बॅकअप देऊन ते पुन्हा क्षमतेनं कशा पद्धतीनं सुरू होतील अशा प्रकारचा उद्योग विभागाचा सरकारचा प्रयत्न आहे. मुस्लिम मतदारसंघांमध्ये प्रामुख्यानं भाजपला विरोध होतोय, मात्र त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला बरीच पसंती आहे लाडकी बहीण योजनेमुळे. नाही, तुम्ही आता शिंदे आणि भाजप असं काही वेगळं करायचं कारण नाही. आम्ही महायुती म्हणून असू तर मतदार त्या ठिकाणी शिवसेनेला वेगळं आणि भाजपला वेगळं असं आमची भूमिकाही नसणार. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा अनेक मुस्लिम मतदारांनी भाजपला सुद्धा मतदान केलेलं. सर, मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या जिहाप्रमाणे फक्त 98 तरुणांना ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे, कुणबी ओबीसी. नाही, मला याची आकडेवारीची कल्पना नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं शासनानं निर्णय घेतलाय त्या पद्धतीनं प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि आता किती सर्टिफिकेट्स मिळालेत याचं मला निश्चितच माहिती नाही. सर, शरद पवारांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा कशा? नाही, शरद पवार साहेब या देशाचे एक मोठे नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर सातत्यानंचा प्रभाव राहिलेला आहे आणि कुठल्याही पक्षाचे राजकीय कार्यकर्ते असो, पुढारी असो, शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन हे निश्चितच महाराष्ट्राला दिशादर्शक राहिले आणि देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचा एक ताकदवार नेता म्हणून शरद पवारांची ओळख सातत्यानं राहिले. त्या वाढदिवसानिमित्त मी पवार साहेबांना शुभेच्छा देतो. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो. त्यांचा अनुभव महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासासाठी त्या ठिकाणी कामी येवो अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या मुंबई बँकेकडनं खरं तर लाडकी बहिणीला प्रोत्साहनपर कर्ज देण्याची योजना जी आहे ती तुम्ही सुरू केलेली होती. तर त्या संदर्भातली अधिक माहिती काय? आतापर्यंत किती लाडकी बहिणींना आपण ज्या लाडक्या बहिणी 1,500 रुपये घेतात त्याकरता 0% व्याजदराची योजना आणली.
0% म्हणजे बँक 0% देत नाही, बँकेचं 7% कर्ज असतं. परंतु शासनाच्या व्याज परताव्याच्या ज्या 4 महामंडळांच्या योजना आहेत त्या आम्ही शासनाशी त्या ठिकाणी कनेक्ट झालो. शासन व्याजाचा परतावा देतं. आता MTDCच्या आई नावाच्या योजनेतनं त्या ठिकाणी व्याजाचे परतावे येत आहेत. आतापर्यंत 200 ते 250 महिलांना आम्ही 1-1 लाखापर्यंत 0% व्याजदराने त्या ठिकाणी पैसे दिलेत आणि मोठ्या संख्येनं मुंबईतील महिलांचा लोंढा या प्रकारे सुरू आहे आणि जास्तीत जास्त LY जनरेट करून मुंबईतल्या गरीब गरजू महिलांना घरगुती छोटे मोठे उद्योग व्यवसाय करायला निश्चितच या योजनेतनं मोठी ताकद मिळणार आहे. बच्चू कडू म्हणतात की जर 1 जुलै 30 पर्यंत जर कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांची तर देशभरामध्ये आम्ही रेल रोको करणार आहे. कोणी आलं तरी त्या रेल रोकोला थांबवू शकणार नाही, अशा पद्धतीची भूमिका बच्चू कडू घेताना पाहायला मिळते. त्यांनी पण आता जरा थांबावं. त्यांचं आंदोलन झाल्यावर सरकारने एक भूमिका जाहीर केलेली आहे. मला वाटतं ती संपेपर्यंत ते बच्चूभाऊंनी थांबावं. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी भूमिका जाहीर करावी आणि सरकार त्या ठिकाणी अतिशय गंभीर आहे. त्या संदर्भात योग्य ती भूमिका निश्चितच सरकार घेईल. तशा प्रकारचं भूमिका आंदोलन मागे घेत असताना सरकारनं केलेली आहे.